मी आज 2 नंबर प्रभागामध्ये प्रचार करतोय आणि 99% मी प्रत्येक घरामध्ये गेलेलो आहे आणि प्रत्येक घरामध्ये माझ्या माता भगिनी असतील, माझे बंधू असतील, वडीलधारी मंडळी असतील, यांचे आशीर्वाद मी त्या ठिकाणी घेतलेत आणि सगळ्यांनी मला सांगितले, आश्वासन दिले की तुझ्यासारखा एक नवीन चेहरा, काम करणारा कार्यकर्ता जो लोकांमध्ये आहे, कायम संपर्कात आहे, जो सहज उपलब्ध होऊ शकतो आणि ज्याच्याशी आम्ही सहज बोलू शकतो, कुठलीही भीती किंवा कुठलाही न्यूनगंड न बाळगता मला कधीही संपर्क करू शकतो, असा तू आमचा उमेदवार आहेस, त्यामुळे आम्ही सगळेजण तुझ्या पाठीमागे आहोत, असे अनेक मंडळी त्या ठिकाणी मला सांगत आहेत। आमदार सुनील अण्णा शेळके तसेच माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्या माध्यमातून, यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज तळेगावमध्ये सगळीकडे फिरतोय, तर मला सगळ्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळतोय। त्यामुळे मी येणाऱ्या 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये कमळासमोर बटन दाबून जे मतदार आहेत ते भरघोस मतांनी मला विजय करतील याच्यामध्ये मला खात्री। काय वाटतं, किती मतांनी आपण आघाडी घेणार आहात, किती मतांनी निवडून येणार? कमीत कमी 15,000 मताची मी आघाडी घेऊ शकतो। सर, विरोधक अशी चर्चा करतात की वाढदिवस जो साजरा केला तो आमदारांनीच तो ते खर्च केला, तिथंच उमेदवारी तुमची जाहीर केली आणि त्याच्यानंतर जे आहे इथं प्रचार जो आहे तोही आमदारांच्याच भावाच्या सोबत केला जातो, काय सांग? आता आमदार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत आणि बाळाभाऊ भेगडे असतील, हे सगळे माझ्याबरोबर करतात आणि कुणाच्या पैशावरती किंवा कुणाच्या ह्याच्यावरती नाही, तर मी माझं काम देखील त्या ठिकाणी आहे भरपूर। मी लोकांमध्ये अनेक उपक्रम राबवतोय। मी धार्मिक क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रात, सगळ्या क्षेत्रामध्ये मी हिरिरीने भाग घेऊन मी प्रत्येक ठिकाणी काम करत आहे। त्यामुळं मला ते बरोबर तर आहेच 100%, कारण त्यांनी उमेदवारी माझी दिलेली आहे मला, त्यामुळे ते बरोबर फिरणारच आहेत माझ्या, त्यामुळे ते सगळं करतात असं काही होत नाहीये। त्यांच्या बरोबर मी फिरतोय किंवा ते माझ्या बरोबर फिरतात, ते फिरत असताना मी एक उमेदवार आहे, त्यामुळे ते माझ्यावर फिरतात। या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षाच्या 2 जे उमेदवार आहेत तुमच्या विरोधात आहेत, तुम्हालाच का मतदान केलं पाहिजे लोकांनी? मी एकतर मागाशी सांगितल्याप्रमाणे मी सहज उपलब्ध होऊ शकतो आणि आमदार सुनील अण्णा शेळके असतील, बाळाभाऊ भेगडे असतील, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, RPI या सगळ्या जे कार्यकर्ते असतील, पक्ष असतील, हे माझ्यासोबत आहेत, कारण माझं हे जे समाजामधलं काम आहे ते काम पाहून त्या सगळ्या पक्षांनी, आदरणीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी देखील मला पाठिंबा दिला आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।